25शी नंतर सगळ्यांनी आपल्या त्वचेची काळजी ही घ्यायलाच पाहिजे. लार्जेस्ट ऑर्गन आहे ही त्वचा हा, आणि जेवढी लवकर आपण त्याची निगा ठेवायला चालू करू तेवढा आपल्याला उपयोग नंतर होणार आहे. बर्फ पाण्यात घ्यायचा आणि त्या मोठ्या भांड्यात चेहरा बुडवून ठेवायचा. अगदी रोज करा असंही म्हणतात. तर योग्य आहे अयोग्य आहे आयुर्वेद काय सांगतात? ज्यांच्या शरीरात वातदोष वाढलेला असेल त्यांची त्वचा ही ड्राय असणार, आणि ज्यांच्या शरीरामध्ये कफाधिक्य असेल त्यांची स्किन जी असेल ही थोडी ऑइली असणार. कोरा म्हणजे चांगली स्किन आणि थोडासा सावळं थोडासा डार्क स्किन म्हणजे खराब स्किन असं काही आहे? स्किनला जो वर्ण प्राप्त होतोय तो ह्या रंजक पित्तामुळे होत असतो. चेहऱ्याची जी स्किन आहे त्यातला जो डोळ्यांखालचा भाग असतो तर त्याबद्दल खूप आम्ही ऐकतो की ते फक्त स्ट्रेसमुळे आहे, त्याच्यावर काहीच ऑप्शन नाहीये दुसरा. वेळेत झोपा वेळेत उठा. काळी वर्तुळं कधी येतात आपल्याला की जेव्हा रात्री झोपताना मोबाईलचा यूज हा सगळ्यात जास्त होत असतो. आयर्न डेफिशियन्सी, हिमोग्लोबिन शरीरात कमी असेल, सो त्याच्यासाठी आयुर्वेदातलं एक महत्वाचं औषध आहे ते म्हणजे शतधौत घृत. जर आहारात रोज कच्चा कडीपत्ता खाण्यात असेल तर केस पांढरे होत नाही. म्हणजे पूर्वजन्मी केलेल्या पापकर्मांमुळे झालेले हे स्किन डिसीजेस असतात असा उल्लेख आयुर्वेदात आलेला आहे. कसा संबंध आहे एकमेकांचा पचनाचा आणि स्किनचा? साधारण सांगता येईल किती लिटर पाणी प्यायला पाहिजे? 4 लिटर हे आयडियली प्या असं सांगतातच सगळे लोक. प्रत्येक माणसाने रोज बाहेर पडताना जी सनस्क्रीन लावतो ती लावताना काही चुकावत आहेत का? ती निवडताना काही चुकावत का? आता अनेक जणांची कंप्लेंट काय असते की सनस्क्रीन लोशन वापरल्यानंतर त्वचा ही खूप ड्राय पडलेली आहे किंवा ती खूप काळी पडायला लागलेली आहे. आपण कोरियन स्किन पेक्षा आपण इंडियन स्किन आहोत, आपण तसेच राहणं गरजेचं आहे. सो आपण बघतो की सोनं हे निर्मळ आहे, त्याचा वापर आपण आपल्याला स्किन ग्लो मिळण्यासाठी सुद्धा करू शकतो. एखाद्याला जर रोज सकाळी उठल्यावर चहा आणि पोळी खाण्याची सवय असेल तर त्यांना 20 वर्षांनंतर स्किन डिसीजेस होण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस असतात. मलाच स्वतःचं स्किन केअर सुरू करायचं, संभ्रमाचं वातावरण. मी दिवसाची सुरुवात नक्की कशाने करू ज्याने पचनही चांगलं राहील, स्किनही चांगली होईल?